डायरेक्ट चाय प्यायला आलो बाहेर आणि चला शिर्डी तर चला शिर्डी। 3 गेट आहेत, एक VIP दर्शनसाठी गेट आहे आणि एक नॉर्मल दर्शनसाठी गेट आहे। हां, एंट्रीला तुमच्याकडून काढून घेतलं जातं सगळं आणि काहीच वस्तू अलाउड नसते। सो ते सगळं घेऊ नका, त्या लोकांच्या बोलण्यावर भूल पडू नका। सो तो काइंड ऑफ फ्रॉडच आहे छोटा मोठा। साई मंदिरापासून 1.5 किलोमीटरवरच आहे। तर मित्रांनो 2023च्या शेवटच्या ब्लॉगमध्ये आणि 2023च्या आपल्या शेवटच्या रोड ट्रिपमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। हा बरेच बॉयज आपल्या मित्रांसोबत अनप्लॅन ट्रिप करतात, बट अनप्लॅन ट्रिप किती किलोमीटरची असेल? एक 50 किलोमीटरची असेल, एक 100 किलोमीटरची असेल, 200 किलोमीटरची असेल, पण नाही, आमचे मित्र ह्यामध्ये लेवल अप आहेत। तर 2023ची आमची अनप्लॅन ट्रिप जी होती लास्टची मुंबई टू शिर्डी आणि शिर्डी टू मुंबई, जी की होती 500 किलोमीटरची, त्याची स्टोरी आज तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे। एव्हरी वीकेंडला आमच्या मित्रांचा एक प्लॅन असतो की आम्ही लोक रात्रीच्या टायमिंगला चहा प्यायला बाहेर भेटतो। तसेच आम्ही ह्या रात्री पण चहा प्यायला बाहेर निघालेलो। नंतरची कहाणी तुम्ही बघाच आता काय होतं। तर मित्रांनो, मुलांची दोस्ती लय बेकार। आता रात्री चाय प्यायला बाहेर बोलवलं आणि आता आम्ही लोक शिर्डीला चाललो चाय प्यायला आलो। घरातल्यांना काय सांगायचं, काय समजायचं, लय बेकार। हो मित्रांनो, चहाचा अर्धा ग्लास संपेपर्यंत मला कळालेलं की मी, विकास, अमोल, किरण आणि राहुल आम्ही 5 जण पुढच्या अर्ध्या तासात निघत होतो शिर्डीला। हो मित्रांनो, तुम्हाला लोकांना पण वाटतं ना की एवढा सहजासहजी कसा काय एवढा मोठा प्लॅन होऊ शकतो? तर हो, आमच्या मित्रांमध्ये असंच होतं, म्हणजे आमचे रँडम प्लॅन्स असेच बनून जातात। तर किरण ऑफिसवरून आला, गाडी आली आपली ऑरा, आणि ऑरा आल्यानंतर आपल्या सगळ्यांचं चालू झाला शिर्डी दौरा। 2-4 जण आधीच जागेवर होते, 2-4 जणांना पिक करायचं होतं। तर जे कपडे होते, जे सामान होतं, जसे ज्या पोझिशनमध्ये सगळे होते ऑफिसमधून आलेले, तशाच पोझिशनमध्ये सगळ्यांना उचललं आणि आम्ही निघालो शिर्डी। Tall buildings as the chemicals they take us higher. रात्रभर किरण आणि राहुलने मस्तपैकी गाणी वगैरे लावून ड्रायव्हिंग करून आम्हाला 250 किलोमीटरचा प्रवास कळूही न देता पोहोचवलं सकाळी 7च्या दरम्यान शिर्डीला। जेव्हा डोळा खुलला तेव्हा तर आम्ही समृद्धी एक्सप्रेस हायवेवर होतो, तेव्हाचे थोडे शॉर्ट्स बघून घ्या। गुड मॉर्निंग। समृद्धी एक्सप्रेस हायवे दाखवायचं तुम्हाला लोकांना। म्हटलं नवीन खुललं तर दाखवूया। सकाळचे वाजतायत, किती वाजतायत? झोपेत आहे मी अजूनपर्यंत। 6:45 झालेत। मस्त हायवे, मजबूत थंडी आहे, मस्त थंडी आहे एकदम आणि मजा वाटते। काल लिटरली आम्ही लोकांनी घरच्या कपड्यांवर उचलले, हाफ पॅन्टवर पोरं उचललेत आम्ही, जस्ट किडनॅप करून आणलेत। तयारी नव्हती, काय नव्हतं, डायरेक्ट चाय प्यायला आलो बाहेर आणि चला शिर्डी तर चला शिर्डी, बघून घेऊ नंतरचं नंतर। मजा येते, मस्त वाटते। हो मित्रांनो, तुम्ही बघितलं ते खरं आहे की एक शॉर्ट्स आणि एक चादर घरातून उचलून माझा मित्र अमोल आणि आम्ही लोक पोहोचलेलो शिर्डीला। डोळेपर्यंत आपली जिंदगी होणार आहे बघ, तू तिकडे टाकतोय करा, जायचं कुठे? अरे समृद्धी सोडला रे मॅपला। मी थोडा प्रॉब्लेम तो नाही, प्रॉब्लेम आहे की इथून बाहेर कसं निघायचं विचारलं ना। इथून वर टाकला, इथून GTA वाय सिटी काय इथून टाकल्यावर आहे रस्ता। डोळे आधी डोळे। एक चुकीचा टर्न समृद्धी हायवे जायचा आहे। माझी झोप पूर्ण करू शकते ही 2 मडी आम्ही अजून घेतली। Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine.
तर शिर्डीची थंडी एन्जॉय करत करत सकाळी शिर्डीला पोहोचल्यानंतर हॉटेल घेतलं, फ्रेश झालो आणि दर्शनाकडे निघालो. आता दर्शनाला निघताना काहीच शूट करता आलं नाही, कारण की शिर्डीमध्ये जसं की तुम्हाला माहिती असेल की शिर्डीमध्ये मोबाईल अलाउड नाही. तर पहिलाच मोबाईल आपल्याला साई संस्थांचं जे लॉकर रूम आहेत तिकडे जाऊन आपल्याला सबमिट करावा लागतो. तर त्याच्यानंतर फक्त आम्ही लोक बाहेर दर्शन घेऊन बाहेर आलो. आणि त्याच्यानंतर एक इन्फॉर्मेशन आहे शिर्डीच्या साई भक्तांसाठी, ती आता तुम्ही बघाच. तर मित्रांनो, आम्ही सकाळी 9 वाजता पोहोचलेलो आणि 2 तासात आमचं दर्शन झालं. म्हणजे 11ला आम्ही लोक बाहेर निघालो. पहिल्या शिर्डीमध्ये येताना 2-3 गेट होते, एक पुढून होता आणि एक मागून होता आणि अशी पूर्ण फिरून एंट्री होती. बट आता चेंजेस झालेत आणि हे जे आहे मेन बिल्डिंग जी शिर्डीमध्ये मेन रोडला तुम्हाला दिसते, त्या बिल्डिंगमधूनच आता सगळ्या एंट्री एकाच बिल्डिंगमधून होतात. 3 गेट आहेत, एक VIP दर्शनसाठी गेट आहे आणि एक नॉर्मल दर्शनसाठी गेट आहे. नॉर्मल दर्शनसाठी 7 नंबर गेटवरून तुम्हाला जायचं आहे आणि कुठेही अननेसेसरी लाईन वगैरे लावायची गरज नाही तुम्हाला. डायरेक्ट इकडे या मेन गेटवरून 7 नंबर, हा समोरचा गेट दिसतोय 7 नंबर, तिकडून तुम्हाला एंट्री करायची आहे. सो दुसरी एक लक्षात येण्यासारखी गोष्ट आहे की इकडे आल्यानंतर जे तुम्हाला दुकानवाले जे भेटतात आणि ते एक तुम्हाला ओटी सारखं देतात, राईट. सो ते त्यामध्ये ओढणी असते ऑरेंज कलरची आणि बरंच काय काय गोष्टी असतात, फूल असतात, नारळ असतात वगैरे, प्रसाद असतो आणि ते तसं ओटीसारखं देतात आणि ते तुम्हाला बोलतात की तुम्ही चप्पल वगैरे इकडे काढा आणि आम्ही लोक ही ओटी जी आहे साईबाबांच्या पायाशी लावून तुम्हाला नंतर आणून देतो आणि तुम्ही घरी घेऊन जा वगैरे. सो त्या गोष्टी काही होत नाही तिकडे. सो ते लोक साईबाबांच्या आतमध्ये मंदिरामध्ये कोणतीच गोष्ट अलाउड नसते. सो त्या सगळ्या ओटी वगैरे पण काढून सिक्युरिटी तुमच्याकडून काढून घेतं. इवन दो गुलाबाचं फूल पण जे 10 रुपयाचे इथे विकतात की साईबाबांकडे तुम्ही चढवा म्हणून, बट ते पण आतमध्ये सिक्युरिटी गार्ड काढून घेतात. एंट्रीला तुमच्याकडून काढून घेतलं जातं सगळं आणि काहीच वस्तू अलाउड नसते. सो ते सगळं घेऊ नका, त्या लोकांच्या बोलण्यावर भूल पडू नका. तो काइंड ऑफ फ्रॉडच आहे छोटा मोठा. मूर्ती घेऊन जातात, हां मूर्ती वगैरे आहे. सो त्या व्यतिरिक्त दुसरा एक अपडेट आहे की मोबाईल फोन वगैरे अलाउड नसतो. इकडे लॉकर बॉक्स आहेत, त्याच्यामध्ये ठेवत जावा, लॉकर्समध्ये ठेवत जावा आणि गाडीमध्ये वगैरे ठेवू नका मोबाईल फोन वगैरे. इथे चोरी वगैरे होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात, कारण की मोठं देवस्थान आहे. मॅनेजमेंटला सगळ्याच गोष्टी जपायला जमत नाहीत आणि खूप सारे फ्रॉड्स होत असतात, न्यूजला पण येत असतात ते. सो काळजी घ्या. सो ह्याच काही गोष्टी होत्या, सो त्या तुम्हाला म्हटलं सांगतो. तर हे मित्रांनो साई प्रसादालय आहे. साई मंदिरापासून 1.5 किलोमीटरवरच आहे. खाण्यापिण्याची पूर्णपणे वेल मॅनेज अशी सोय असते आणि इकडचा प्रसाद, ॲक्च्युली हे जेवण नसतं, त्याला साई प्रसाद बोलतात. बोलो ओम साईराम. का एक्स्ट्रा पेरू खाते निकाल. तर मस्तपैकी शाही संस्थानामधलं जेवण जेवलो आणि जेवण जेवल्यानंतर आम्हा लोकांना ह्या ट्रिपचं दुसरं सरप्राईज भेटलं. ते म्हणजे आम्हाला कळालेलं की आता गाडीत CNG कमी राहिलेलं आहे आणि पूर्ण शिर्डीमध्ये CNG पंप नेमकेच आहेत आणि त्याच्यावर खूप अफाट गर्दी आहे. त्याचपैकी एका CNG पंपमध्ये आम्ही पोहोचलो आणि पंपावर पोहोचल्यावर काय आलं so loud as the hours pass. We're gonna do it. मित्र हरामी असावे पण एवढे नसावे मित्रांनो. आता पेट्रोल मारायला CNG भरायला आम्ही लोक थांबलेलो CNG पंपवर आणि मी वॉशरूमला गेलेलो आणि हे लोक गाडी घेऊन पळाले. पत्त्या नाही माझ्या मित्रांचा. CNG भेटत नाही आपल्याला. किरण काय म्हणला तुझं? अशा ट्रेन टाइमला काय केलं पाहिजे आपण? स्प्लिट होणार नाही, आता आपल्याला द्यावा लागेल. आता आपण पैसे नाही देणार, आता आपण आपली पेट्रोलची तर वाढतात झाली नव्हती. हा बोलला CNG कंट्रोल करायचा. ए बात नाही आता. ठीक आहे, आता फिलहाल क्रीम रोलवर क्रीम रोल का झालं तरी पण पेट्रोलचे पैसे पण भेटूया डिस्कशन नंतर. तर आम्ही परत नाशिकला जातो.
ऑल अबाउट सीएनजी लवर, सीएनजी लवर, सीएनजी लवर. शिर्डीवरून निघाल्यावर आम्ही लोक मुंबईच्या दिशेने यायच्या बदली आम्ही लोक सीएनजी नाही भेटले ह्यासाठी परत नाशिकच्या दिशेने चाललेलो. ट्विस्ट चालूच होते या ट्रिप मध्ये. नाशिक सिटीमध्ये आम्हाला एका पंपावर सीएनजी भेटला आणि तिकडून मग आम्ही लोक निघालो मुंबईच्या दिशेने. नाशिक शहरामध्ये आम्हाला फायनली सीएनजी भेटला 2.5 तासाच्या शोधानंतर आणि नंतर मग आम्ही लोक तिकडून निघालो परत मुंबईच्या दिशेने. तर मित्रांनो सूर्य मावळला मस्तपैकी आणि चांगले चांगले व्ह्यूज बघत बघत आम्ही लोक पोहोचलो रात्री 2 वाजेपर्यंत मुंबईला. तर मग आम्हाला स्टार्टिंगला कुठेच ट्रॅफिक नाही लागलं. बट मुंबईमध्ये आल्यावर बाप रे बाप, जोगेश्वरी म्हणा किंवा फाउंटनचा रोड म्हणा, दोन्ही बाजूने ट्रॅफिक जाम होतं. तर आम्ही लोकांनी जोगेश्वरी म्हणून ठरवलं आणि तिकडे पण आम्हाला भयंकर जाम भेटला. 24 तासाची ही शिर्डीची जर्नी आणि 2023 मधला आमची ही रोड ट्रिप फायनली मस्तपैकी कंप्लीट झालेली आहे. छान दर्शन झालं. तर तुम्ही सुद्धा शिर्डीला जर जात असाल तर दर्शनाची लाईनीची वगैरे सिस्टम चेंज झालेली आहे. तर तुम्ही पण त्या गोष्टीचं ध्यान राखा आणि काही स्कॅम्स चालू आहेत त्यापासून पण सावधान राहा. मस्तपैकी दर्शन करा. भेटूया असं तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सायनिंग ऑफ कल्पेश आणि व्लॉग्स. बाय बाय.